Hello students, differentiation exercise 9.1 आपण फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट केलेला होता आणि त्यातले ए बी सी डी ई म्हणजे थोडक्यात 1 to 5 त्यातले 1 to 5 क्वेश्चन्स आपले पाहून झाले होते. आपण फर्स्ट प्रिन्सिपलने आपण डेरिव्हेटिव्ह मिळवतो. आता रिमेनिंग क्वेश्चन्स आपण कंटिन्यू करूया. त्यातला एफ म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन आहे. फंक्शन आहे y इक्वल्स tan of 2x plus 3. y इक्वल्स tan of 2x plus 3 असा क्वेश्चन आहे. बघ, let fx equals tan of 2x plus 3. Let h be very small increment in x. Let h be very small increment in x. Therefore, f of x plus h equals tan of bracket मध्ये 2 into bracket x च्या जागी x plus h plus 3 as it is bracket complete. Tan of twice x plus twice h plus 3 is f of x plus h. By first principle formula f dash x किंवा dy by dx equals काही चालतं. Limit as h tends to 0 f of x plus h minus fx upon h. Limit as h tends to 0 f of x plus h म्हणजे tan of 2x plus 2h plus 3 minus fx म्हणजे tan of 2x plus 3 upon h equals limit as h tends to 0. tan मध्ये टर्म आहे, sin cos मध्ये करून घ्यायचे. sin of 2x plus 2h plus 3 upon cos of 2x plus 2h plus 3 minus sin of 2x plus 3 upon cos of 2x plus 3 whole divided by h as it is. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर सरळ खाली आणायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून f dash x equals limit as h tends to 0 sin of this angle into cos of this angle 2x plus 2h plus 3 into cos of 2x plus 3 minus cos of this angle 2x plus 2h plus 3 into sin of 2x plus 3. आता हे डिनॉमिनेटर आपण खाली आणायचं. पण ऑलरेडी h आहे तो पहिला लिहूया आपण. into cos of 2x plus 2h plus 3 into cos of 2x plus 3. आता इथे मी अल्फा बीटा अल्फा आणि बीटा जर असं लिहिलं तर तुम्ही कसं वाचाल? sin अल्फा cos बीटा मायनस cos अल्फा sin बीटा. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? तर sin ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आहे. इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 sin ऑफ अल्फा मायनस बीटा. अल्फा कोण आहे? 2x plus 2h plus 3 माइनस बीटा कोण आहे? 2x plus 3 हे अल्फा मायनस हे बीटा. साइन ऑफ अल्फा मायनस बीटाचा तो फॉर्म्युला होल डिवाइडेड बाय h into cos of 2x plus 2h plus 3 as it is into cos of 2x plus 3 as it is.
आता न्यूमरेटर मध्ये जेव्हा हे मायनस साइन ब्रॅकेटच्या आत जाईल, मायनस साइन हे ब्रॅकेटच्या आत जाईल, तेव्हा 2x निगेटिव्ह होतील, 3 पण निगेटिव्ह होतील. थोडक्यात हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 2x आणि 3 पॉझिटिव्ह आणि 2x आणि 3 निगेटिव्ह कॅन्सल होतील. इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0. वरती काय शिल्लक राहील सांगा? साइन ऑफ फक्त ट्वाइस h शिल्लक राहील, ट्वाइस h अपॉन हे इथले h अपॉन h into cos of 2x plus 2h plus 3 into cos of 2x plus 3. आता आपली नेहमीची ऍडजस्टमेंट, आपला अँगल नुसता h आहे आणि ट्वाइस h ऍडजस्ट करायचे आणि इंटू 2 कॅन्सलेशन नाही घ्यायचे. बघ नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू साइन अँगल अपॉन अँगल 1 मल्टीप्लाइड बाय 2 ॲज इट इज. आता आपण लिमिट घेणार आहे, h ला 0 ठेवा, cos ऑफ 2x plus 0 plus 3 इथं बघा h ला 0 into cos of 2x plus 3 as it is. न्यूमरेटर मध्ये 2 cos of हे 2x plus 3 आहेत, 0 ऍड केल्यावर काही फरक पडणार नाही. हे ब्रॅकेट सेम आहे, नीट ऑब्झर्व करा. 2x plus 3 2x plus 3 म्हणजे खाली cos square 2x plus 3 आहे, cos square 2x plus 3 आणि cos square वर घेतले की sec square. फायनल आन्सर 2 sec square 2x plus 3. फायनल आन्सर आहे त्याचं 2 sec square 2x plus 3 हे त्याचं फायनल आन्सर आहे, dy by dx. ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी प्रॉब्लेम झाला की तुम्हाला मी ती डायरेक्ट जे सांगतो ना ते तुम्हाला फार तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ते आता इकडे त्या साईडला दाखवतो, लक्षात. फंक्शन आहे तुमचं y इक्वल्स tan of 2x plus 3. फंक्शन आहे tan of 2x plus 3. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मला नुसता 2x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह वेगळा सांगा. आता तुम्हाला हळूहळू सवय झाली असेल. 2x plus 3 चा मी डेरिव्हेटिव्ह सांगतो. 2 कोएफिशिएंट x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 2 × 1 2. 2x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह किती? तर 2 हे लक्षात ठेवा. आता आपल्या फॉर्म्युलाच्या लिस्ट मध्ये तुमच्याकडे tan x चा डेरिव्हेटिव्ह दररोज फॉर्म्युला वाटत आहे, दररोज फॉर्म्युली रोजच्या रोज पाठ करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x हे सगळे कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec square x, but डेरिव्हेटिव्ह ऑफ tan समथिंग sec square समथिंग, ह्याला कव्हर करा आणि समथिंग म्हणा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan समथिंग sec square समथिंग आणि इनटू पुढे समथिंग चा डेरिव्हेटिव्ह जो मी तुम्हाला बाजूला करून दाखवलाय 2 म्हणजे फायनल आन्सर आहे 2 × sec square ब्रॅकेट मध्ये 2x plus 3 हे तुमचं डेरिव्हेटिव्ह हे फायनल आहे. 2 × sec square 2x plus 3 आणि हे तुम्हाला पुढे करायचं हे लक्षात ठेवा. हे अजिबात लागणार नाही, फक्त एक्सरसाइज पुरता आपण फर्स्ट प्रिन्सिपल पाहणार आहोत. त्याच्यानंतर परत कधीही तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल लागत नाही. ओके. Okay, now next question is function is sec of 5x minus 2. y म्हणा fx म्हणा तुम्हाला जे म्हणायचं. Let fx equals sec of 5x minus 2. Let h be very small increment in x. F of x plus h equals sec of 5 into bracket x च्या जागी x plus h minus 2 as it is. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर sec of 5x plus 5h minus 2 by first principle f dash x equals किंवा dy by dx equals काही तर फॉर्म्युला लिहिणार नाही मी, डायरेक्ट रिप्लेस. लिमिट ॲज h टेन्स टू 0 f of x plus h minus fx upon h. तर सांगा f of x plus h इथे बघा sec of 5x plus 5h minus 2 f of x plus h minus fx बरोबर sec of 5x minus 2 आणि अपॉन h. तो फॉर्म्युला बघा हे f of x plus h minus fx आणि हे अपॉन h. h फॉर्म्युला असतो. लिमिट ॲज h टेन्स टू 0 ह्याला
1 अपॉन कॉस लिहायचं वरच्या टर्म 1 अपॉन कॉस ऑफ 5x प्लस 5h मायनस 2 मायनस 1 अपॉन कॉस ऑफ 5x मायनस 2 आणि होल डिवायडेड बाय h ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर खाली आणायचं. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 cos of 5x minus 2 minus cos of 5x plus 5h minus 2 अपॉन हा h तुमचा आहेच आहे ॲज इट इज आणि याचा डिनॉमिनेटर खाली cos of 5x plus 5h minus 2 into cos of 5x minus 2. ठीक आहे. आणि थोड्या वेळ जरा हा एच आहे ना हा इथे थोडं ठीक आहे. समजा इथं मी या टर्मला या 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 टर्मला इथं सी लिहिलं आणि या टर्मला या सगळ्या टर्मला मी डी लिहिलं. तर cos c मायनस cos d हा फॉर्म्युला आहे. cos मायनस cos मायनस 2 sin sin वन्स एडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2. नीट लक्षात द्यायचं. पुढची स्टेप फार महत्त्वाची. मी इथं थोडं वरच लिहितो इथले तर म्हणजे तुम्हाला दिसेल तरी. हा cos मायनस cos मायनस 2 sin sin अशी स्टेप करायची आपल्याला. cos मायनस cos मायनस 2 sin sin फॉर्म्युला बघा. cos मायनस cos मायनस 2 sin sin वन्स एडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2 इज इक्वल टू लिमिट ॲज h टेंड्स टू 0 cos मायनस cos मायनस 2 sin sin. बघा एकदा ह्यांची ऍडिशन बाय अँगलची ऍडिशन मध्ये बघा 5x मायनस 2 प्लस 5x प्लस 5h मायनस 2 त्या दोघांची ऍडिशन झाली बाय 2. आता डिफरन्शियल चुकतात. हा पहिला 5x बाय 2 5x मायनस 2 सॉरी. आता हे सगळ्या अँगल मायनस होणार आहे. मायनस 5x मायनस 5h प्लस 2 आणि बाय 2. वन्स एडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2 आणि होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये h इंटू कॉस ऑफ 5x प्लस 5h मायनस 2 इंटू कॉस ऑफ 5x minus 2 equals limit as h tends to 0 numerator minus 2 sin of 5 plus 5 10x plus 2 minus 2 cancel plus 5h by 2 into sin of 5x cancel plus 2 minus 2 cancel minus 5h by 2 whole divided by h into cos of 5x plus 5h minus 2 into cos of 5x minus 2 as it is. ठीक है. Now next step. आता बघा साइन ऑफ मायनस थिटा हा अँगल निगेटिव्ह आहे तर मायनस साइन बाहेरून हे प्लस होऊन जाणार. ही सगळ्यात पहिली गोष्ट. ठीक आहे. इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 हे 2 पॉझिटिव्ह झाले बघा. साइन ऑफ कोण आहे ते ॲज इट इज 10x प्लस 5h बाय 2 ॲज इट इज. इथं काय अडचण नाही. इनटू हे साइन ऑफ 5h बाय 2 त्यातलं जे मायनस साइन आहे ते इथं घेऊन मग इथं आणून त्याला पॉझिटिव्ह केले. होल डिवाइडेड बाय खाली h मी नंतर लिहिणार आहे. हा हे लिहितोय आधी cos ऑफ 5x प्लस 5h मायनस 2 इंटू कॉस ऑफ हे बघा हे 5x मायनस 2 इंटू हा तुमचा अँगल आहे ना हा h हा डिनॉमिनेटर मधला h तो आता लिहिला आपण h ऍडजस्टमेंट 5h बाय 2 एक्स्ट्रा घेतलेले कॅन्सलेशनला 5 बाय 2. आता न्यूमरेटर मध्ये लिमिट घ्यायचं आपल्याला 2 ॲज इट इज साइन ऑफ
सांगा हे 10x प्लस h ला 0 रिप्लेस करा बाय h ला 0 रिप्लेस करा h टेंड्स टू 0 sin एंगल अपॉन एंगल 1 into 5/2 as it is h ला 0 रिप्लेस करा cos of 5x plus 0 minus 2 into cos of 5x minus 2. ठीक आहे. आता आधी यातलं थोडं सिम्प्लिफाय झालेलं काय काय ते लिहितो बघा. 2 as it is sin of 10x plus 0 म्हणजे 10x 10x by 2 म्हणजे 5x म्हणजे sin of काय झाले सांगा ते 5x झाले इंटू इथले 5/2 आहेत ना हे as it is इंटू 5/2 डिनॉमिनेटर मध्ये cos of 5x minus 2 cos of 5x minus 2 इंटू पुन्हा cos of 5x minus 2 cos of 5x minus 2 दोन वेळा शिल्लक हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला न्यूमरेटर मध्ये 5 आहे तसे 5 आता हे जे sin अपॉन cos आहे की नाही बघा हे sin अपॉन cos ह्याचे tan होणार आहे tan of 5x minus 2 आणि हे जे cos खाली आहेत ते वर घेतले आपण तर ते sec of 5x minus 2 होणार आहे आणि ह्याचा प्रॉडक्ट थोडाफार मागे पुढे दिला तर 5 into sec of 5x minus 2 into tan of 5x minus 2 हे तुमचं फायनल आन्सर किंवा हे dy by dx किंवा f dash x जे तुम्ही डावीकडे दिलं असेल ते या साइडला इथे जे काय लिहिलं असेल ना ते इथे लिहायचं dy by dx किंवा f dash हे फायनल आहे. आता नेहमीप्रमाणे डायरेक्ट प्रॉब्लेम हे फंक्शन आहे तुमचं y इक्वल्स sec of 5x minus 2 सगळ्यात पहिल्यांदा हे जे ब्रॅकेट आहे की नाही हे ब्रॅकेट हे वेगळं लिहून घ्या म्हणजे तात्पुरतं नंतर लिहायची पण सवय लागते होऊन जातो तुम्हाला 5x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह काय हे पहिले बघायचं काय बघायचं आपल्याला 5x minus 2 5x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह काय तर 5 into ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा 0 म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह थोडक्यात काय आहे 5 आहे. आता तुम्ही ह्या टर्मला समथिंग म्हणा ब्रॅकेटला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x चा फॉर्म्युला पाठ करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x मग डेरिव्हेटिव्ह ऑफ sec समथिंग जसं sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x तसं sec y चा डेरिव्हेटिव्ह sec y tan y sec q चा डेरिव्हेटिव्ह sec q tan q sec p चा डेरिव्हेटिव्ह sec p tan p तसं sec समथिंग चा डेरिव्हेटिव्ह sec समथिंग tan समथिंग आणि मग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा ह्याला चेन रूल म्हणतात. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ sec समथिंग tan समथिंग आणि इनटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह इथं आपण काढून ठेवलाय किती आहे 5 बघा 5 sec tan हे तुमचं फायनल आन्सर आहे 5 sec tan याला म्हणायचं चेन रूल खाली जे आपण करतो ते आणि हे आपलं फर्स्ट प्रिन्सिपल आपल्याला आता फर्स्ट प्रिन्सिपलनच करायचं. आता नाउ नेक्स्ट क्वेश्चन y इक्वल्स x रूट x असं फंक्शन आहे y इक्वल्स x रूट x असं तुम्हाला फंक्शन दिलं. आता हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यात थोडंसं आपण चेंज करून घ्यायचं फंक्शन मध्ये कारण दोन्ही x आणि रूट x हे अल्जेब्रिक फंक्शन मधलाच तो टाइप आहे त्यामुळं जर त्यांना इंडायसेस मध्ये कन्वर्ट केलं तर तो प्रॉब्लेम जरा जास्त सोपा जातो. म्हणून हे बघ मी तिथंच करतोय x ऍज इट इज म्हणजे x रेस टू 1 आणि रूट x म्हणजे x रेस टू हाफ रूट x म्हणजे काय सांगा x रेस टू हाफ मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजे पॉवर्स ऍड होतात म्हणजे x into x into x म्हणजे एक पॉवर्स ऍड झाले की 1 प्लस हाफ म्हणजे 3/2 कळते का बघा स्टेप 1 प्लस हाफ मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजेच ऍडिशन ऑफ पॉवर्स म्हणजे x रेस टू थोडक्यात किती झाले त्यामध्ये 3/2 झाले. थोडंसं मोठं लिहितो मी त्यात कदाचित दिसत नाही ते थोडं मोठं लिहितो. फंक्शन आहे y इक्वल्स x रूट x म्हणजे x रेस टू 1 इंटू x रेस टू हाफ रूट x म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजे पॉवर्स ऍड होतात x रेस टू 1 प्लस हाफ हे बघा 1 प्लस हाफ ह्याचा आन्सर 3/2 येतो
म्हणजे एक्स रेस टू हे काय झाले सांगा 3/2. ओके, आता हे झालं तुमचं फंक्शन एफ एक्स. बरं, एफ एक्स इक्वल्स एक्स रेस टू 3/2. लेट h be very small increment in x. f of x plus h equals x plus h raised to 3/2. इन्क्रीमेंट फक्त x मध्ये व्हायला पाहिजे. इन्क्रीमेंट केवळ x मध्ये raised to 3/2 by first principle as it is. नेहमीप्रमाणे ह्याची लाईन f dash x equals किंवा dy by dx equals limit as h tends to 0 of फॉर्म्युला मनातल्या मनात म्हणतो f of x plus h minus fx upon h. सांगा f of x plus h म्हणजे कोण, तर x plus h raised to 3/2 minus fx म्हणजे कोण सांगा, fx म्हणजे x raised to 3/2 आणि upon h as it is. तुम्ही रूट x चा डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल काढलाय की नाही, म्हणजे मागच्या काही आपल्या थिअरी क्वेश्चनचे जे पहिले 4-5 व्हिडिओज आहेत आपले त्यामध्ये बघा रूट x चा आपण हे केलं बघा फर्स्ट प्रिन्सिपल, त्यामध्ये कॉन्जुगेट न मल्टिप्लाय केलेली स्टेप केली. अरे इथं पण तो रूट x चाच पार्ट आहे, मग इथं देखील पुढच्या स्टेप मध्ये कॉन्जुगेट न मल्टिप्लाय करायचं. इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ॲज इट इज x plus h raised to 3/2 minus x raised to 3/2 upon h multiplied by conjugate x plus h raised to 3/2 plus x raised to 3/2 upon x plus h raised to 3/2 plus x raised to 3/2. आता पुढची स्टेप लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये बघा याला a म्हणा सगळ्याला a minus b a plus b म्हणजे a square minus b square. a minus b a plus b म्हणजे a square minus b square. आता बघा नीट लक्षात याचा स्क्वेअर बघा x plus h raised to 3/2 चा स्क्वेअर हे झाले a square minus b square म्हणजे x raised to 3/2 चा स्क्वेअर अपॉन हे h as it is into हे सगळा पुढचा पार्ट. हा x plus h raised to 3/2 plus x raised to 3/2. ओके, आता बघा याला रेस टू 3/2 आणि परत त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे इथं पॉवर्स मल्टिप्लाय होणार. 3/2 ला 2 ने मल्टिप्लाय झाल्यावर त्यातला by 2 upon 2 निघून जाणार म्हणजे वरती काय शिल्लक राहणार f dash x equals limit as h tends to 0. हा x plus h raised to 3 राहणार x plus h raised to 3 मायनस परत इथं पण तसंच होणार आहे x raised to 3 राहणार आहे 3 कारण ते 3/2 आणि raised to 2 कॅन्सल होतात. h into bracket x plus h raised to 3/2 plus x raised to 3/2. आता न्यूमरेटर मध्ये हा जर ब्रॅकेट क्यूब केला तर त्यातला h तुमचा बाहेर पडतो कॉमन आणि कॅन्सल होण्यासाठी. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 a plus b ब्रॅकेट क्यूब a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube म्हणजे h cube minus x cube कडेचे as it is whole divided by h into bracket x plus h raised to 3/2 plus x raised to 3/2. यातला पॉझिटिव्ह निगेटिव्ह h cube कॅन्सल झाला. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये सगळ्यात एक h आहे तो कॉमन करा यातलं राहील 3x² h निघाले कॉमन मध्ये गेले प्लस 3xh एक h शिल्लक राहिला प्लस h² शिल्लक राहिला अपॉन h into bracket x plus h raised to 3/2 plus x raised to 3/2 शिल्लक राहिले. h कॅन्सल आता लिमिट घ्यायला हरकत नाही कारण 0/0 चा फॉर्म गेला तुमचा. h ला सरळ 0 रिप्लेस करा म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये 3x² आहे तसे कारण त्याच्यात h नाहीये ना.
आता इथं h आहे बघा, त्यामुळे सगळी टर्म 0 झाली. इथं पण h आहे म्हणजे सगळं 0 झालं. खाली बघा x प्लस 0 रेस टू 3/2 आणि प्लस x रेस टू 3/2. न्यूमरेटर मध्ये राहिले 3x², डिनॉमिनेटर मध्ये राहिले x रेस टू 3/2 प्लस x रेस टू 3/2. नीट लक्षात घ्या, x रेस टू 3/2 प्लस x रेस टू 3/2 शिल्लक राहील. नेक्स्ट आहे न्यूमरेटर मध्ये 3x² ऍज इट इज. न्यूमरेटर मध्ये डावीकडे काय तुमच्याकडे f' जे काय असेल न्यूमरेटर मध्ये 3x² ऍज इट इज. डिनॉमिनेटर समथिंग प्लस समथिंग म्हणजे ट्वाइस समथिंग, ट्वाइस x रेस टू 3/2. आता हे 3/2 मी साईडला घेतो, ह्यांचं डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट होतात, म्हणजे x रेस टू 2 मायनस 3/2, 2 मायनस 3/2 म्हणजे फायनल आन्सर 3/2 इंटू x रेस टू, वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, फायनल आन्सर 1/2. हे आन्सर असं लिहिलं तरी चालेल किंवा 3/2 आणि हे रूट x, कारण x रेस टू हाफ आहेत ना म्हणजे रूट x. हा झाला फर्स्ट प्रिन्सिपलचा पार्ट. आता आपण डायरेक्ट कसं करणार आहे ते आपण सगळ्यात आधी x रेस टू n च्या डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n n इंटू x रेस टू n मायनस 1 म्हणजे वरचं पुढे आणायचं, वरच्यात मी कमी करायचं. आणि आता कोणाचाही डेरिव्हेटिव्ह असा फास्ट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. x रेस टू 8 चा डेरिव्हेटिव्ह काय, 8 इंटू x रेस टू 7. x रेस टू 50 चा डेरिव्हेटिव्ह काय, 50 इंटू x रेस टू 49. x रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काय, नीट आहे का, x रेस टू 3/2 चा हे आपलं फंक्शन आहे बघा, fx म्हणजे हे फंक्शन आहे x इक्वल्स. ऍक्च्युअली प्रॉब्लेम आपला x रूट x, त्याला मी कन्वर्ट करून घेतलं x रेस टू 3/2. आठवलं का, x रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काय, 3/2 पुढे आणायचे, पुढे आणले इंटू x रेस टू, यातून एक कमी करायचं. आता 3/2 मधनं 1 मायनस करावं, 3/2 मधनं 1 जर मायनस केला आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आन्सर 1/2 येते, म्हणजे x रेस टू 1/2. हे तुमचं फायनल आन्सर आहे. 3/2 x रेस टू 1/2 एका स्टेप मध्ये येतो. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n इंटू x रेस टू n मायनस 1, त्यातून एक कमी करायचं, तर x रेस टू हाफ म्हणजेच रूट x. हे नंतर लिहिलं तरी चालतं. या प्रकारे तुमचा फर्स्ट क्वेश्चन आपला त्यातला संपलेला आहे. ओके, आता हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना याचे फर्स्ट प्रिन्सिपल, ह्याचे तुम्ही एक 2-4 क्वेश्चनची प्रॅक्टिस कसं लिहायचं ती करायचीच, पण मॅक्सिमम प्रयत्न काय करायचा तर ते डायरेक्ट सोडवतो येतात का बघायचं. म्हणजे मी जे शेवटी करतो की नाही बघा, हे लास्ट स्टेप मध्ये किंवा ह्याच्या आधी आठवतं. आणि त्यासाठी एक साधा पर्याय तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी काय करा तर तुमचं जे लिस्ट मी लिहून दिली ना बेसिक फॉर्म्युले, ते सगळ्यात चांगले पाठ पाहिजेत. ते पाठ झाले की हे सगळं यायला लागतं पुढचं, मी जे डायरेक्ट सांगतो तेच जर काही येत नसेल ना, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x जर तुम्हाला येत नसेल, समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय हे येत नसेल, तर मग तुम्हाला पुढचा कुठलाही पार्ट येणार नाही. लक्षात ठेवा, हे लिमिट किंवा कंटिन्युटी पेक्षा हे फार सोपं आहे. तुम्हाला वाटते सर अजून सर लिमिटमध्ये तर फर्स्ट प्रिन्सिपलचा पार्ट फक्त लिमिटमध्ये असतो. एकदा का फर्स्ट प्रिन्सिपलचा आणि कंटिन्युटीचा पार्ट निघून गेला की तुमचा डेरिव्हेटिव्ह इतका सोपा आहे, इतका सोपा आहे. आता तुम्ही इथे बघताच आहे, मी दाखवतो ते ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही बाय फर्स्ट प्रिन्सिपल करायला गेला तर केवढी प्रोसेस आहे, आणि डायरेक्ट केला तर किती सोपं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युले चांगले पाठ करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, तिथनं जे सुरुवात करायची ते कोशंट रूलला येऊन थांबायचं. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स आहेत. लक्षात आलं सगळ्यांना. हा, आता याच्यानंतर क्वेश्चन 2 आपण जो आहे तो नेक्स्ट पिरियड मध्ये पाहूया. टिल देन गुड बाय.